राष्ट्रवादीचे प्रचारक धवलदादा मोहिते पाटील आता आपल्याबरोबर. दादा, काय सांगताल? अकलूजमध्ये तिरंगी लढत लागते, कसं बघता या लढतीकडे? अकलूज नगर परिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक. आजपर्यंत अकलूज ग्रामपंचायत असताना प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सातत्यानं अकलूजच्या जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी लढत राहील. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातले जे अडचणी आहेत, रस्त्याचे, गटर आहे, पाण्याच्या अडचणी आहेत, यांना सातत्यानं वाचा फोडण्याचं काम आजपर्यंत आम्ही करतो. आज नगर परिषद लागल्यानंतर पक्षीय राजकारण या इलेक्शनमध्ये सक्रिय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रस्थापित जे आहेत ते आज तुतारी चिन्ह घेऊन या ठिकाणी लढत आहेत. या निवडणुकीमध्ये अजून एक तिसरा पॅनल भारतीय जनता पक्षाचा आहे आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह घेऊन आज आम्ही जनसेवा संघटनेतले अकलूजमधले सर्व तळागाळातले कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये अतिशय जोमाने लढत आहोत. अकलूजच्या प्रश्नांची जाण आणि अकलूजचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेबरोबर अजितदादा पवार साहेबांची ताकद या इलेक्शनमध्ये आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळते आणि आम्हाला खात्री आहे की पूर्वीपासूनच अकलूज गाव हे विकासात्मक दृष्टिकोनातून मतदान करणारं गाव आहे. सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी बारामती शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, ह्या शहरांचा जो एक कायापालट विकासाच्या माध्यमातून केलेला आहे, ते पाहता आम्हाला खात्री आहे की अजितदादांनी जो आम्हाला शब्द दिला आहे की अकलूज नगर परिषदेमध्ये घड्याळ चिन्हच्या माध्यमातून नक्कीच अकलूजचे मूलभूत प्रश्न तर सोडवू पण विकासाच्या दृष्टिकोनातून अकलूज शहर कसं बहरेल यासाठी लागणारा निधी हा दादांच्या हाताने नक्कीच आम्हाला मिळेल या खात्रीने आम्ही ही निवडणूक लढतोय. परंतु या निवडणुकीत बघितलं तर अकलूजची राज्यभर बदनामी होताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून वारंवार सांगितलं होतं की दहशतमुक्त अकलूज करणार, मात्र विकासावर कुठेही बोललं जात नाही. कायमस्वरूपी दहशतीवरतीच बोललं जातं. काय नक्की परिस्थिती? आपण जर पाहिलं तर 2019 ते 2023 या माळशिरस तालुक्याला भाजपचे 2 आमदार मिळाले. एक अकलूजच्या या तालुक्यातल्या जनतेने मतदान करून रामभाऊ सातपुतेंना निवडून दिलं आणि भाजपने विधान परिषद देऊन रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदार केलं. माझा प्रश्न आहे या दोन्ही आमदारांना की तुम्ही सत्तेत असताना अकलूजचा विकासही करू शकला नाही आणि जे दहशत म्हणतात ते दहशतही मोडू शकले नाहीत. ते आमदार असताना राज्यात सरकार भाजपचं, देशात सरकार भाजपचं, आणि आज तुम्ही आमदार नाही आणि आज तुम्हाला दहशत दिसू लागली. त्यावेळेस ही दहशत दिसत नव्हती का? जर होती तर मग जर त्यावेळेस पण दहशत होती तर या दहशतीला खतपाणी किंवा त्या सपोर्ट करायचं काम तुम्ही करत होता. कारण त्या काळात तुम्ही आमदार असून, तालुक्याचा आमदार असून सुद्धा अकलूज गावाकडे फिरकला नाही, पाठ दाखवली, अकलूजच्या समस्यांकडे पाठ दाखवली. आज अजून सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये गटरीची समस्या आहे, रस्ते नीट नाहीत, पाण्यासाठी महिलांना 4-4 फूट खड्ड्यात उतरून पाणी भरावं लागतंय, अशा शौचालयाचे प्रश्न आहेत. अशा मूलभूत प्रश्नांना सुद्धा तुम्हाला न्याय देता आला नाही. त्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टीला ह्या निवडणुकीमध्ये अकलूजकरांसमोर मत मारायचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. तसंच इतके वर्ष ग्रामपंचायतची सत्ता ज्या प्रस्थापितांनी भोगली ते आज तुतारी चिन्हावर उभे आहेत. त्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की इतके वर्ष तुमच्या सत्ता हातात असून साध्या एक वॉर्ड सुद्धा तुम्हाला चांगला करता आला नाही किंवा त्या वॉर्डमध्ये एक आदर्श असं वॉर्ड की जिथं लाईटची आपलं पाण्याची समस्या नाही, गटरीची समस्या नाही, रस्ते चांगले, असं सुद्धा एखादा वॉर्ड तुम्हाला देखणं करता आलं नाही. मग इतके वर्ष तुम्ही सत्तेत राहून केलं काय? आणि मग आज नगर परिषद होत असताना आज तुतारी सत्तेत नाही, मग तुम्ही हा फंड आणणार कुठून? आज आम्ही ज्या खात्रीने सांगतो की आमचे नेते अजितदादा पवार साहेब या देशाचे, आपले या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शिवाय अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. याशिवाय ज्या पद्धतीनं बारामतीचा विकास दादांच्या मार्गदर्शनाखाली होतो, गावाचं शहर करत असताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय काय गोष्टी शहर बनवताना लागतात, ह्याचा फार मोठा अभ्यास आदरणीय अजितदादांना आहे. त्याचाच फायदा आम्हाला अकलूजकरांना होईल. पण अकलूजमध्ये दहशत नक्की कोणाची आहे असेल तर?
नाही, मी मागे सुद्धा बोललो की अकलूजमध्ये दहशत आहे असं मला तरी कधी जाणवलं नाही. आता कदाचित रामभाऊ जर ते बोलत असेल तर त्यांना काय तर प्रचिती काय तर आली असावी म्हणून ते बोलत असेल. त्यात त्याचं उत्तर तेच देऊ शकतील कोणाची दहशत आहे. आणि पालकमंत्री देखील म्हणाले की कोणाची अडचण असेल तर फक्त चिठ्ठी पाठवा, गुन्हा देखील दाखल करून देत नाही, मी करेक्ट कार्यक्रम करतो. आता भारत देश हा संविधानावर चालणारा देश आहे आणि कुणाची अडचण असली तर रीतसर तक्रार करणं हे प्रत्येक नागरिकाचं अधिकार आहे. मला वाटतं संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. चिठ्ठीवर जर कार्यक्रम व्हायला लागले तर याचा अर्थ ही बहुतेक डिक्टेटरशिपकडे, हुकुमशाहीकडे आपण चाललोय काय. त्यामुळे असं होणार नाही. मग एखाद्या प्रचाराच्या ओघात ते बोलले असावेत, कारण महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि संविधानाचा आदर फडणवीस साहेब करतात. त्यामुळे असं जरी त्यांचे कोण हाताखाली आपले काम करणारे मंत्री बोलत असले तरी असं काय होईल असं वाटत नाही. राम सातपुते वारंवार मोहिते पाटलावरती टीका करतात, सगळे गुंड पाळले, 2 नंबरनं सगळे धंदे त्यांच्याकडेच आहेत. कसं बघताय मोहिते पाटील म्हणून? नाही, आता हा माझ्या पॅनलमध्ये जर आपण पाहिलं तर सुशिक्षित उमेदवार आहेत. मग आमचे नगराध्यक्षाच्या उमेदवार ॲडव्होकेट देवयानी रास्ते ह्या हायकोर्टमध्ये वकिली करतात. त्यांचा जन्म अकलूजची कन्या आहे ती. त्यांचे वडील सुधीर रास्ते कष्ट करून जनसेवेमध्ये अतिशय प्रामाणिकपणाने त्यांनी काम केलंय. सरचिटणीस राहिलेले जिल्ह्याचे. जनसेवेचा त्यांना वारसा आहे. दुसरे उमेदवार डॉक्टर उर्वशी राजे यांना सुद्धा डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. ते शिक्षण संस्था चालवतात. काही शिक्षिका ज्या महिला आहेत त्या काही शिक्षिका आहेत ज्या स्कूलमध्ये टीचर आहेत. मग असे आमच्या पॅनलमध्ये उभे राहिलेले उमेदवार एक सुशिक्षित आहेत. आता गुंड कोणी पाळले आणि कुणाकडे असतील तर माझा परत तोच प्रश्न आहे की आपण आमदार असताना तुमच्या जोडीला जे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आमदार अजून सुद्धा आहेत, ह्यावेळेस ह्या लोकांचा बंदोबस्त अकलूजच्या जनतेसाठी तुम्ही का केला नाही? मग त्यावेळेस ही गुंड नव्हते का? त्यावेळेस सुद्धा जर हे आजचं प्रकरण जर काढतायत त्यावेळेस पण ते होतेच. आणि ह्याचा फायदा किंवा ह्याचा लाभ त्या काळात रामभाऊंना सुद्धा मिळालाच आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आज तक्रार आणि लोकांची दिशाभूल काय करण्यात काय. प्रश्न दुसरा की आजपर्यंत मोहिते पाटलांवर असं बोलायचं कधीही कोण डेअरिंग करत नव्हतं, मात्र आज डायरेक्ट आरोप होतात मोहिते पाटलावरती. तुम्ही पण त्याच घरातलं रक्त आहे, त्या हिशोबाने तुम्हाला कसं वाटतं हे ऐकल्यावर सगळं? नाही, काय लोकशाही आहे बघा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आता उत्तमजी जानकर साहेब सुद्धा फार टीका करायची, पण आता ते प्रस्थापित मोहिते पाटलांनी त्यांनाच खांद्यावर घेतलं. त्यामुळे काय राजकारणात कधी कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कायमचा मित्र नसतो. त्यामुळे टीका टिप्पणी होत राहते. त्याला खिलाडू वृत्तीने घेतलं पाहिजे आणि लढत राहिलं पाहिजे. शेवटी अकलूजचा विजय नक्की आपला 100% अजयदादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच लोकांनाही खात्री झाली आहे की इतके वर्ष आम्ही संघर्ष करत होतो, पण आज आम्हाला आमचा नेता खमक्या मिळाला आहे. आम्हाला नेता विकासात भूमिका मांडणारा मिळाला आहे, विकासासाठी लढणारा मिळाला आहे. आपण अजयदादांचं जर स्वभाव पाहिला तर नुसतं फंड देत नाहीत तर त्याचं युटिलायझेशन चांगल्या दर्जाचं झालं आहे का नाही हे सुद्धा त्यांचं काटेक्षानं असं लक्ष असतं. ते नेहमी भाषणातनं सांगतात की ज्याला ठेकेदारी करायची आहे त्याने राजकारण करू नये, ज्याला राजकारण करायचं आहे त्याने ठेकेदार होऊ नये. योग्य आहे त्यांची भूमिका. नाहीतर मग नेताच जर ठेकेदार व्हायला लागला तर काम निकृष्ट दर्जाचं होऊ लागतं. अशी परिस्थिती त्यांच्या अनुभवातनं त्यांना आलेली असावी म्हणून ते मार्गदर्शन करतात. कुठेतरी राम सातपुते व्हायबल झाले असं वाटतंय का आपल्याला? निवडणुकीच्या पराभवानंतर कायम टीका चालू आहे त्यांच्या. नाही, मला आता ते व्हायबल झालेत का नाही हे मला मी बोलणं योग्य नाही. कारण का जे सत्ता आजपर्यंत ज्यांनी मिळून सत्ता भोगली तालुक्यामध्ये, माझ्या दृष्टीने तर ते दोघंही व्हायबल झाले. दोघंही सध्या आता तुतारीला सुद्धा दिशा कळेना काय करायचं. आता घरात एक भाजपचा आमदार आहे पण ती कुठं दिसत नाही. धड भाजपच्या प्रचारात दिसत नाही ना तुतारीच्या. म्हणजे आमदार असून सुद्धा प्रचारात कुठं दिसायचं नाही. एवढं कमकुवत नेतृत्व कशामुळे झालं याचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे.
आपण बघितलं असं की राजकारणामध्ये कुणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणी दुश्मन नसतो, अशी प्रतिक्रिया धवलदादा मोहिते पाटील यांना दिलेली आहे. अकलूजहून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.